गॅसचा पुरवठा थांबवलाय, पण घरगुती वापरासाठी 15 मार्च पर्यंतचा गॅसचा साठा आहे. त्यामुळे आता सरकार पातळीवरती हालचालींना वेग आलेला आहे. भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते. अगदी विदेशात आपले लोक अडगी त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करते. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. त्यामध्ये केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष आहे, मोदीजींचं लक्ष आहे, परराष्ट्र मंत्रालयाचं लक्ष आहे आणि महाराष्ट्राला देशाला यामध्ये झळ पोचणार नाही याच्या बाबतीमध्ये ते काळजी घेतील. खरं तर कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होणार याची भीती अवघ्या आशियालाच लागली आहे, फक्त भारताला नाही. त्यावर अमेरिका मदत करणार असं ट्रम्प यांनी घोषणाही केली होती, पण तरीही तुटवडा निर्माण होताना दिसतोय. आणि हे लक्षात येताच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी भारत सरकारला इतर देशांकडनं कच्चं तेल खरेदी करण्याची परवानगी दिली. परवानगी या एका शब्दावरनं देशाचं राजकारण पेटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेनं भारताला रशियाकडनं पुढचे 30 दिवस इंधन खरेदीची मुभा दिली आहे. मुभा म्हणा की परवानगी म्हणा, अर्थ एकच आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री भारताला का परवानगी दिली? बरं, जेव्हा आपण रशियाकडनं तेल विकत घ्यायचो तेव्हा मात्र त्यांनी त्याच्यावरती निर्बंध आणले होते. भारतानं निर्बंध आणल्यानंतरही तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे 50% टॅरिफ गेले होते. शेवटी भारतानं खरेदी कमी केली आणि ट्रम्प टॅरिफ कमी झाला. असो, तो इतिहास आपण बाजूला ठेवूया, कारण आजच्या ट्विट नंतर 2 गोष्टी प्रामुख्याने घडल्या. पहिली, भारताला रशियाकडनं तेल खरेदी करता येणार आहे, म्हणजेच आपल्याकडे पुढचा महिनाभर तरी तुटवडा भासणार नाही. आणि दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे विरोधकांची टीका. Now the United States will decide who we buy oil from. Yes, yes. The United States will come to us and say, you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. Please understand, and they will monitor. They will keep a watch, meaning they will look, and if India buys oil from anyone they do not want, they will punish us. पटकन वो ऐसा है कि जैसे वो इंडिया को अपने दिमाग में कॉलोनी समझने लग गए हैं, नॉट एन इक्वल पार्टनर. एंड ही इज ऑल्सो गोइंग ऑन टू से कि 30 दिनों के बाद यूएस से आप ऑयल खरीदने का कमिटमेंट करेंगे. अगेन, वी कैन नॉट बी टोल्ड व्हाट वी नीड टू डू ऑन द बेस ऑफ व्हाट यूएस वांट्स. तो ये तो फॉरेन मिनिस्टर को आकर जवाब देना चाहिए. परवानगी गुलामांना देतात. होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर. आता ही परिस्थिती ज्या युद्धामुळे निर्माण झाली आहे त्यात आज काय काय घडलंय हेही पाहूयात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही थांबायला तयार नाहीत असं चित्र दिसतंय. ट्रम्प यांनी इराण